आजचा आपला जो विषय आहे तो लिहून घ्या. आजचा आपला विषय आहे, तुमच्यात योग्यता नसेल तर उगीचच दुसऱ्यांच्या योग्यतेच्या कामाला बळजबरीने करू नका. आजचा विषय परत एकदा लिहून घ्या. आजचा जो विषय आहे तो आहे, तुमच्यात योग्यता नसेल तर उगीचच दुसऱ्यांच्या योग्यतेच्या कामाला बळजबरीने करू नका. आणि आज आपण या विषयामधून अनेक महत्वाच्या गोष्टी ज्या आहे पवित्र शास्त्रातून काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि कशा प्रकारे अयोग्य व्यक्ती हा जो योग्य आहे त्याचं काम करत आहे, आणि अशा प्रकारे देवाच्या राज्यामध्ये आपण पाहतो की गोंधळ जो आहे तो अयोग्य व्यक्तीने निर्माण केलेला आहे. आणि अयोग्य व्यक्तीच्या त्या गोंधळामुळं देवाचं जे राज्य आहे ते वाढत नाही. देवाच्या राज्याची वाढ जी आहे ती खुंटली आहे. आणि कुठेतरी देवाचं जे राज्य आहे ना त्यामध्ये आपण पाहतो की अयोग्य व्यक्ती जो आहे ना अडखळण योग्य व्यक्तीला झालेला आहे. आणि ते कसं, त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो आपण लिहिणार आहोत. पहिला जो मुद्दा आहे तो आहे, देव प्रत्येकाला वेगवेगळ्या कामांसाठी नियुक्त करतो. पहिला मुद्दा लिहून घ्या. देव प्रत्येकाला वेगवेगळ्या कामांसाठी नियुक्त करतो. आता ज्या कामासाठी देवाने आपल्याला निवडलेलं आहे तेच काम आपण करणं फार गरजेचं आहे. आणि ज्या कामासाठी आपल्याला निवडलेलं आहे ते काम जर आपण करत नाही आणि ज्यासाठी आपली निवड झालेली नाहीये ते जर आपण करतो तर ते काम आपण व्यवस्थितपणे जे आहे ते करू शकत नाही. आणि त्या कामाला करायचा प्रयत्न जरी आपण केला तर आपल्याद्वारे देवाच्या राज्यामध्ये अनेक जे काही डॅमेजेस आहेत ते येऊ शकतात, किंवा आपल्याद्वारे अनेक कॅपेबल लोक किंवा योग्य लोक जे आहेत ना ते अडखळू शकतात. आणि म्हणून आपल्याला देवाने का निवडलं आहे आणि आपलं काम काय आहे हे आपल्याला सविस्तरपणे समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार आपण आपलं काम जे आहे ना ते करणं गरजेचं आहे. तर आपल्या कामाच्या द्वारे कोणी अडखळलं जाणार नाही. आपल्या कामाच्या द्वारे देवाचं जे राज्य आहे त्याची वाढ खुंटणार नाही. आपल्या कामाच्या द्वारे आपण जे आहे ना देवाच्या राज्याकरता नुकसानीचं कारण जे ते ठरणार नाही. आणि म्हणून आपल्याला आपल्या कामाची जी काही पारख आहे ती करणं गरजेचं आहे. आणि मग पहिला जो मुद्दा आहे तो हा आहे, देव प्रत्येकाला वेगवेगळ्या कामांसाठी नियुक्त करतो. आता आपली नियुक्ती ही मुळात कोणत्या कामासाठी झालेली आहे हे आपण तपासणं फार गरजेचं आहे. आणि हे तपासण्याकरता आपल्याला पवित्र शास्त्रातील वचनांना वाचून घेणं गरजेचं आहे. आणि ते आपल्याला काय शिकवतं हे समजून घेणं गरजेचं आहे. बघा, कोणीतरी पहिले करीन 12 अध्याय आणि त्याचं 14 पासून तर 18 पर्यंत ज्यावेळेस आपण वाचतो तर त्या ठिकाणी देवाने कशा प्रकारे प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची कामं जी आहे ती वाटून दिलेली आहे हे आपल्याला यातून समजतं. आणि पहिले करीन 12 अध्याय 14 पासून तर 18 पर्यंत पहा. कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे तर अनेक अवयव असे आहेत. जर पाय म्हणेल मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही.
जर कान म्हणेल मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. संबंध शरीर डोळा असते तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती? संबंध शरीर कानच असते तर होण्याची क्रिया कशी झाली असती? तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे. व्हेरी गुड. आता बघा, आपण पाहतो की देवाने प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची कामं जी आहेत ती वाटून दिलेली आहेत आणि प्रत्येकाने आपापलं कामच केलं पाहिजे. जे काम आपलं नाहीये ते काम करायचा प्रयत्न करणं म्हणजे देवाने दिलेल्या जबाबदारी प्रती आपण जे आहे ना ते बेजबाबदारी दाखवणं असं त्याचा अर्थ होतो. आणि ही गोष्ट समजण्याकरता आपल्याला पहिले करीन 12 अध्याय आणि 14 ते 18 वचनामध्ये फार सुंदरपणे सांगितलेलं आहे. कारण शरीर म्हणजे एक अवयव असं नाही. शरीर म्हणजे एक अवयव असं नाही, अनेक अवयव मिळून शरीराची निर्मिती जी आहे ती करण्यात आलेली आहे. आणि प्रत्येक अवयवाचं काम शरीरामध्ये वेगवेगळं आहे. आणि जर प्रत्येक अवयवाने ज्याचं त्याचं काम व्यवस्थितपणे जर केलं तर आपण पाहतो की त्याचा जो फायदा आहे तो संबंध शरीरामध्ये असलेल्या अवयवांना होतो. पण जर शरीरातील अवयवांनी त्यांचं काम करणं सोडून दुसऱ्या अवयवांचं काम करायला जर सुरुवात केली तर त्या ठिकाणी अनेक प्रॉब्लेम जे आहेत ते शरीरामध्ये उद्भवलेले आपल्याला दिसून येतील. उदाहरणार्थ जर समजून घ्यायचं ठरलं तर डोळा जर म्हणाला की मी उद्यापासून कानाचं काम करेल, तर मला सांगा, मला तुम्हाला हे विचारायचं आहे, काय होईल मग जर डोळा जर तुम्हाला जर म्हणाला की आता उद्यापासून मी कानाचं काम करेल, आणि कानाचं काम काय आहे? ऐकणं आहे. मग आता डोळ्यांनी जर कानाचं काम केलं तर काय काय होऊ काय शकतं, त्याचे परिणाम काय होऊ शकतात? जेणेकरून त्याचं एकमेकांचं काम करूच शकत नाही. आणि केल्यावरही डोळा तर पाहण्याचं काम करतो, कान ऐकण्याचं करतो, परंतु ते होणं शक्य नाही. आणि जर बळजबरीने केलं तर ते होणंच नाही, नुकसानकारक आहे. व्हेरी गुड. हे नियमांच्या विरोधामध्ये आहे. डोळ्याचं काम आहे बघणं आणि कानाचं काम आहे ऐकणं. लक्ष द्या. आणि डोळ्याने कानाचं काम करायचा प्रयत्न जरी केला तरी डोळ्याला कानाचं काम करता येणार नाही, आणि कानाला डोळ्याचं काम करायची इच्छा जरी झाली तरी कानाला डोळ्याचं काम करता येणार नाही. तर शरीरामध्ये असलेले जे अवयव आहे ना त्या प्रत्येक अवयवांना देवाने एक विशेष जी काही जबाबदारी आहे किंवा काम आहे करण्याकरता काय केलं माहिती का, दिलेलं आहे. तसंच माणसं संदर्भात देखील आहे. अनेक वेळा आपल्याला देवाने दिलेली जी काही जबाबदारी आहे ती समजत नाही किंवा ती जबाबदारी आपण समजून घेत नाही, आणि ज्या गोष्टींची योग्यता आपल्यामध्ये नसते अशाच प्रकारच्या गोष्टी करून आपण योग्य व्यक्तीच्या जीवनामध्ये अडखळ निर्माण करत असतो. लक्ष द्या. आणि आज सेवेमध्ये आपण पाहतो की अनेक ठिकाणी देवाची सेवा ही न वाढण्याच्या मागची कारण जर काय आहे तर अनेक अयोग्य व्यक्ती हे योग्य व्यक्तीच्या जागेवरती येऊन त्याचं काम करू लागलेले आहे, आणि त्यांच्या अशा प्रकारच्या बेजबाबदार गोष्टींना घेऊन देवाच्या सेवेमध्ये आपण पाहतो की कुठंतरी अडखण आलेला आहे, कुठंतरी देवाची जी सेवा आहे ती ठप्प झालेली आहे.
आणि अशा प्रकारे अनेक ठिकाणी देवाच्या सेवेमध्ये आपण अशा लोकांना पाहतो ज्यांना देवाकडून ते काम करण्याची जी काही जबाबदारी आहे ती प्राप्त झालेली नाही, किंवा ती त्यांना मिळालेली नाही, किंवा ती त्यांना देण्यात आलेली नाही, तरीही ते लोक असं भाषणाचं काम करतात किंवा दाखवण्याचं काम करतात की संबंधित व्यक्ती हा त्या कामाच्या योग्यतेचा आहे आणि त्याला त्या कामाकरता नियुक्त करून देवाच्या राज्याचं खच्चीकरण जे आहे ते केलं जातं. देवाच्या राज्यामध्ये डॅमेजेस जे आहेत ते आणले जातात. देवाच्या राज्यामध्ये आपण पाहतो की अडखळणं जे आहे ते उभे केले जातात, निर्माण केले जातात हेतुपुरस्सर. आणि आपण मागील दिवसामध्ये शिकलो की कशा प्रकारे देवाच्या राज्यामध्ये हेतुपुरस्सर अडखळणं उभे केले जात आहेत. त्याच्या मागचा जर सर्वात महत्वाचा भाग जर कोणता असेल तर तो आहे स्वतःचा फायदा बघणं. दुसरा मुद्दा क्रमांक 2, बळजबरीने घेतलेली भूमिका संकटात टाकते. बळजबरीने घेतलेली जी भूमिका आहे ना ती त्या घेणाऱ्याला संकटामध्ये टाकते. आणि आज देवाच्या सेवेमध्ये अनेकांनी योग्यता नसल्यानंतर देखील माणसांना खुश करण्याच्या अनुषंगाने जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि स्वीकारलेल्या जबाबदारीला घेऊन त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी संकटांना आमंत्रण दिलेलं आहे. आणि म्हणून आजचा आपला जो विषय आहे ना तो विषय फार गहन आहे समजून घेण्याकरता. कारण विषयाचं नावच आहे तुमच्यात योग्यता नसेल तर उगीच दुसऱ्यांच्या योग्यतेच्या कामाला बळजबरीने करू नका. आणि आज अनेक ठिकाणी दुसऱ्यांच्या कॅपेबल तेकडं ज्यावेळेस बघितलं जातं ना तर त्या ठिकाणी तो व्यक्ती नसतो काम करताना, त्या ठिकाणी दुसराच व्यक्ती असतो काम करताना आणि त्यालाही ते काम व्यवस्थित करता येत नाही. आणि जो त्या जागेवर राहून काम करताना तो आपल्या जीवनामध्ये संकटांना आमंत्रण देतो, तो आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स जे आहे ना त्यांना आमंत्रण देतो. आणि ज्या वेळेला आपण दुसरा इतिहास 26वा अध्याय आणि 16 ते 21 वचन वाचतो ना तर त्या ठिकाणी आपण पाहतो की उज्जिया राजा आहे आणि उज्जिया राजाला परमेश्वर देवाने याजकाचं काम करण्याची जबाबदारी दिलेली नव्हती. याजकाचं काम करण्याचं जे काही याजकाचे काम करण्याची जे काही काम आहे याजकाचं जे काही काम आहे ना ते याजकानेच केलं पाहिजे आणि राजाचं जे काही काम आहे ना ते राजानेच केलं पाहिजे. पण आपण दुसरे इतिहास 26वा अध्याय आणि 16 ते 21 मध्ये काय पाहतो माहितीये का की उज्जिया राजाने बळजबरीने याजकाचं काम केलं होतं. बघा तो शास्त्र बघा आपण वाचणार आहोत आणि आपण समजून घेणार आहोत. दुसरे इतिहास 26वा अध्याय आपण काढू आणि दुसरे इतिहास 26वा अध्यायामध्ये कशा प्रकारे उज्जिया राजाने बळजबरीने त्या ठिकाणी त्याचं जे काम नव्हतं ते त्याने केलं आणि त्याचे परिणाम काय झाले माहिती का, त्याच्या जीवनामध्ये त्याला कुष्ठ रोगाचा सामना करावा लागला. त्याने त्याच्या जीवनामध्ये कुष्ठ रोग जे आहे त्याला आमंत्रण दिलं. बघा आपण ते वचन वाचूया 26वा अध्याय आणि 16 पासून 21 पर्यंत पहा. दुसरे इतिहास. तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला आणि आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले. धूपवेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. अजऱ्या याचक व त्याच्याबरोबर परमेश्वराचे याजक पण करीत असलेले 80 वीर पुरुष त्याच्या पाठोपाठ आत गेले. त्यांनी उज्जिया राजाला प्रतिकार करून म्हटले, हे उज्जिया, परमेश्वरापितर्थ तू धूप जाळणे हे तुझे काम नव्हे. अहरोनाचे वंशज जे याजक ज्यांना धूप जाळण्यासाठी पवित्र केले आहे त्यांचेच हे काम आहे. तू पवित्र स्थानातून निघून जा, कारण तू मर्यादेचे उल्लंघन केले आहेस. अशाने परमेश्वर देवाकडून तुझा गौरव होणार नाही. तेव्हा उज्जियाला क्रोध आला व धूप जाळण्यासाठी त्याने हातात धुपाटणे घेतले होते आणि तो यासारावर संतापला असता त्याच्या देखत परमेश्वराच्या मंदिरात धूपवेदीजवळ त्याच्या कपाळावर पोट उठले. मुख्य याचक
आजऱ्या व दुसरे सर्व याजक यांनी पाहिले तो त्याच्या कपाळावर कोड उठले आहे असे त्याच्या दृष्टीत पडले, तेव्हा त्यांनी त्याला तेथून लवकर घालून दिले. परमेश्वराने आपला तडाखा दिला आहे हे जाणून तोही उतावळीने बाहेर निघाला. उज्जिया राजा आमरण कोडी राहिला. तो कोडी असल्यामुळे एका घरात निराळा राहत असे. त्याला परमेश्वराने मंदिर वरचे झाले व त्याचा पुत्र योथाम व राजघराचा कारभारी होऊन देशाच्या लोकांचे शासन करू लागला. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी हा जो राजा आहे उज्जिया राजा, ह्याचं काम परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन धूप जाळण्याचं नव्हतं. आणि त्याला त्या ठिकाणी वचन 17 मध्ये आपण पाहतो की आजऱ्या याजक व त्याच्या बरोबर परमेश्वराचे याजक पण करीत असलेले 80 पुरुष जे आहे ना, ते त्याला म्हणाले की महाराज, हे राजा उज्जिया, परमेश्वराच्या मंदिरामध्ये धूप जाळण्याचं काम हे तुझं नाही आणि ते काम तू करू नको. आणि तुम्हाला माहितीये का, वचन सांगते की उज्जिया राजाने बळजबरीने परमेश्वर देवाच्या मंदिरामध्ये धूप जाळण्याचं काम केलं. आणि तुम्हाला माहितीये का, ते धूप जाळून त्याने त्याच्या जीवनामध्ये संकटांना आमंत्रण दिलं. त्याने त्याच्या जीवनामध्ये आजारांना आमंत्रण दिलं. त्याने त्याच्या जीवनामध्ये प्रॉब्लेमला आमंत्रण दिलं. आणि त्याच्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम झाला माहिती का, वचन 21 मध्ये अतिशय स्पष्टपणे सांगत आहे की उज्जिया राजा आमरण कोडी राहिला, त्याचं कोड बरं झालं नाही. लक्ष द्या, ज्या वेळेला आपण आपल्या ठाई योग्यता नसताना किंवा ज्या कामासाठी आपल्याला निवडलेलं नाहीये ते काम ज्यावेळेस आपण करतो ना, त्यावेळेला ते काम परमेश्वराच्या दृष्टीने ग्राह्य धरले जात नाही. ते काम ज्यावेळेस आपण करतो ना, तर ते काम करत असताना आपल्याकडनं ते काम, पहिली गोष्ट, यशस्वीपणे होत नाही. आणि दुसरी गोष्ट, ते काम आपण करत असताना आपण आपल्या जीवनामध्ये संकटांना जे आहे ना आमंत्रण देत असतो. आणि बघा, उज्जिया राजाने ज्या वेळेला रागाने, त्या ठिकाणी वचन स्पष्टपणे सांगते, ज्या वेळेला उज्जिया राजाला सांगण्यात आलं की धूप जाळण्याचं काम हे तुझं नाहीये आणि तुझ्याकडून देवाचा गौरव हा होणार नाही, कारण देवाचं गौरव करण्याचं काम हे याजकांचं आहे, धूप जाळण्याचं काम हे याजकांचं आहे, इतकं स्पष्ट निर्देश हे उज्जिया राजाला याजकांनी दिलेला असताना देखील उज्जिया राजाला त्या ठिकाणी क्रोध आला आणि त्याने धूप जाळण्यासाठी त्याने आपलं हातात धुपाटणं घेतलं. आणि लक्ष द्या, सुरुवात झाली कपाळापासून कोड फुटायला. तुम्हाला माहितीये का, त्या ठिकाणी त्याला ज्या वेळेला कपाळापासून कोड फुटलं ना, तर ते जे कोड आहे ना, आजऱ्या याजक आणि दुसरे जे याजक आहेत ना 80, त्या सर्वांनी बघितलं. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जर आपल्याला ज्या कामासाठी निवडलेलं नाहीये देवाने, ते काम आपण मुळीच बळजबरीने करू नये. आणि ते जर आपण केलं तर आपण आपल्या जीवनामध्ये फजिती, अपमान, निंदा, आजार, बदनामी या सर्व गोष्टींना आमंत्रण देत असतो. आणि उज्जिया राजा जो आहे ना, लक्ष द्या, उज्जिया राजा हा आमरण, म्हणजे जोपर्यंत तो मरत नाही ना, तोपर्यंत आपण पाहतो कोड हा आजार त्याला लागून राहील. कोड हा आजार जो आहे ना, त्याला त्या ठिकाणी लागून राहील. आणि म्हणून जर आपल्यामध्ये जर एखादी गोष्ट करण्याची योग्यता नाहीये आणि त्यासाठी देवाने आपल्याला निवडलेलं पण नाहीये, तर आपण ते काम बळजबरीने कधीच करू नये. ते जर काम आपण केलं तर मग आपण देवाच्या दृष्टिकोनामधून अडखण्याचं कारण जे आहे ते ठरत असतं. थँक्यू पवित्रा. देवाच्या दृष्टिकोनातून आपण जे आहे ना, देवाचं राज्य खुंटवणारे अशा प्रकारचे लोक जे आहेत ते बनत असतात. आणि आपल्या द्वारे देवाच्या राज्याचं खच्चीकरण होणे,
देवाच्या राज्यामध्ये आपण अडकण्याचं कारण बनू नये, म्हणून आपण ह्या दिवसांमध्ये आपल्या स्वतःच्या भूमिकेकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि आपल्याला देण्यात आलेली जी जबाबदारी तेवढीच आपण पार पाडायची, त्याच्या पलीकडे नाही. त्याच्या पलीकडे जर गेलं तर मग आपण पाहतो ज्या गोष्टी उजिया राजाच्या जीवनामध्ये आल्या त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये पण येतील, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त येऊ शकतात. आणि म्हणून आपण आपल्या स्वतःला जपणं फार गरजेचं आहे. तिसरा मुद्दा क्रमांक 3, देवाच्या वेळेची आणि निवडीची वाट पहा. जर तुम्हाला ते काम जर करायचं आहे तर मग ते काम तुम्हाला देवाच्या वेळेमध्ये आणि देवाच्या निवडीतून तुम्हाला ते भेटलं पाहिजे. ते तुमच्या स्वतःच्या वेळेतून किंवा तुमच्या स्वतःच्या इच्छेतून किंवा तुमच्या निवडीतून जे आहे ना ते व्हायला नको आहे. आणि ज्या वेळेला आपण निर्गम याचा 2रा अध्याय आणि 11 ते 15 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला पाहायला भेटतं की मोशे जो आहे ना, मोशेने एका मिस्त्री माणसाला जे आहे ना ते मारून टाकलं होतं. आणि मोशेला असं वाटलं की मी खूप चांगलं काम केलेलं आहे, परंतु त्याने एका मिस्त्री माणसाला मारून टाकलं ही बातमी ज्या वेळेला राजाच्या कानावरती गेली, फारो राजाच्या, त्यावेळेला फारो राजाने मोशेला जो आहे ना, मोशेला त्या ठिकाणी पूर्णपणे ना मारून टाकण्याचा जो प्रयत्न आहे तो केलेला होता. पण तुम्हाला माहितीये का, त्या ठिकाणाहून मोशे जो आहे ना, मोशे त्या ठिकाणाहून पळून गेला आणि ती वेळ नव्हती. त्या ठिकाणी आपण पाहतो की ती वेळ नव्हती एका मिस्राला मारायची. मोशे जो आहे ना, मोशेने देवाच्या वेळेची वाट बघितली नाही. मोशेने त्या ठिकाणी आपण पाहतो की निवडी संदर्भाची, देवाच्या निवडी संदर्भाची जी वाट आहे ना, त्याने ते टाकून ती वाट बघायला पाहिजे होती. बघा वचन काय सांगत आहे, कोणीतरी निर्गम याचा 2रा अध्याय आणि 11 ते 15 पहा. कोणीतरी 2रा अध्याय 11 ते 15. काही दिवसांनी असे झाले की मोशे मोठा झाल्यावर त्याने आपल्या भाऊबंधांकडे जाऊन त्याचे कबाड कष्ट पाहिले. त्या प्रसंगी आपल्या भाऊबंधापैकी एका हिब्रियाला कोणी मिस्री मारत असलेला त्याला दिसला. तेव्हा त्याने इकडे तिकडे सभोवार नजर फेकली व कोणी नाही असे पाहून त्या मिस्र्यास ठार करून त्याला वाळूत लपवले. तो पुन्हा दुसऱ्या दिवशी बाहेर गेला. तेव्हा दोघा इब्री मनुष्यांना एकमेकांशी मारामारी करताना त्याने पाहिले. तेव्हा ज्याचा अपराध होता त्याला तो म्हणाला, तू आपल्या सोबत्याला का मारत आहेस? तो त्याला म्हणाला, तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले? तू त्या मिस्रास जीवे मारले असे तसे मलाही मारायला पाहतोस काय? तेव्हा मोशेला भीती वाटली. तो म्हणाला, खरोखर ती गोष्ट फुटली. फारोच्या कानी ती गोष्ट गेली. तेव्हा मोशेला मारून टाकण्याचे त्याने योजले. पण मोशे फारो पडून मिद्यान देशात जाऊन पोहोचला आणि तेथे एका विहिरीजवळ बसला. व्हेरी गुड. आता बघा ह्या वृत्तांतामध्ये आपण काय पाहतो की मोशेने आपल्या भाऊबंधांकडे जाऊन त्यांचे जे काबाड कष्ट आहे ना ते त्याने पाहिले आणि एक मिस्री व्यक्ती त्याच्या भाऊबंधांपैकी एकाला मारत असताना हे पण पाहिलं आणि त्याने त्याच्या भाऊबंधाला वाचण्याकरता त्या मिस्राला मारून टाकलं. आणि दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की भाऊ भावावर तो भांडण करते हे मोशेने बघितलं आणि त्यांची समजूत काढण्यासाठी ज्या वेळेला मोशे गेला ना त्यावेळेला त्या ठिकाणी ते त्याला म्हणाले की जसं तू त्या मिस्राला मारलं तसं तू आम्हाला पण मारण्यासाठी आलाय का? लक्ष द्या, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला ह्या ठिकाणी हे सांगते की मोशे त्या ठिकाणी घाबरला आणि मोशे हा तो देश सोडून पळून गेला. आणि तो देश सोडून का पळाला माहिती का? कारण ज्या वेळेला आपण 15 वचन वाचतो तर 15 वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे, फारोच्या कानी ती गोष्ट गेली तेव्हा मोशेला मारून टाकण्याचे त्याने योजले, पण तो फारो पळून मिद्यान देशामध्ये निघून गेला. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे या मुद्द्यामधून
की ती वेळ नव्हती खऱ्या अर्थाने. त्याने देवाच्या वेळेची वाट बघायला पाहिजे होती. त्याने देवाच्या निवडी संदर्भाची वाट बघायला पाहिजे होती. लक्ष द्या, पण त्याने त्या ठिकाणी ती वाट बघितली नाही. आणि अनेक वेळा वाट न बघितल्या असल्या कारणामुळं अनेक वेळा आपण काहीतरी चुकीचं जे आहे देवाच्या सेवेमध्ये करून बसतो आणि त्यामुळं देवाच्या सेवेला जे आहे ते खीळ बसते. लक्षात घ्या, त्यामुळं देवाची जी सेवा आहे ना ती व्यवस्थित जी आहे ती करता येत नाही. त्यामुळं देवाच्या सेवेमध्ये जे आहे ना अनेक जण जे आहे ना अडखळले जातात. अनेक जण अडखळतात देवाच्या सेवेमध्ये. आणि म्हणून देवाचं वचन सांगत आहे की देवाच्या वेळेची आणि निवडीची वाट ही प्रत्येकाने बघितली पाहिजे. तुमची इच्छा देवाचं काम करण्याची आहे, परंतु देवाची इच्छा आहे का तुम्ही ते काम करावं याची तुम्हाला खात्री होणं फार गरजेचं आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला त्याची खात्री होत नाही तोपर्यंत त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नका. का? कारण त्या गोष्टी जर करायचा प्रयत्न केला तर जीवनामध्ये प्रॉब्लेम येईल, जीवनामध्ये भय येईल, जीवनामध्ये संकट येईल, जीवनामध्ये हालापेष्टांचा सामना करावा लागेल, जीवनामध्ये अपमानाचा सामना करावा लागेल, जीवनामध्ये जे तुमचे स्वतःचे आहेत ते पण तुम्हाला काय माहिती का स्वीकारणार नाही, ते पण तुम्हाला वाईट टाकून देईल. कारण ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे त्या इब्री लोकांनी त्याला म्हटलं की तू आम्हाला पण मारून टाकायला बघतो का? तसं बघायला गेलं त्यांनी त्याचं ऐकलं पाहिजे होतं. लक्ष द्या, आपण आपल्या स्वतःच्या मनाने किंवा इतर कोणीतरी आपल्यावरती काहीतरी करायला सांगत आहे म्हणून त्यांच्या मनाने काही करायचा प्रयत्न करू नका. कारण ती गोष्ट देवाला मान्य नाही. ती गोष्ट देव मुळीच जे आहे ना ती गोष्ट अपेक्षित करत नाही. का माहिती का? कारण पेत्राने देखील प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलं ह्याच्याविषयी काय, ह्याच्याविषयी म्हणजे योहानाविषयी काय, आणि येशूने त्याला स्पष्टपणे सांगितलं तुला त्याच्याबद्दल काय, तुझं तू बघ. देवाने प्रत्येकाला वेगवेगळं काम दिलेलं आहे आणि प्रत्येकाने देवाने दिलेलं काम अतिशय चोखपणे केलं पाहिजे. जे काम देवाने दिलेलं नाहीये त्या कामाकडे लक्ष देऊ नका. आणि त्या कामाकडे लक्ष देऊन त्या कामासाठी ज्याला निवडलेलं आहे ना त्याच्या जीवनामध्ये अडखळण बनवू नका. कारण तुम्ही त्याच्या जीवनामध्ये अडखळण जर बनले तर देवाच्या राज्याचं खच्चीकरण, त्या व्यक्तीचं खच्चीकरण होईलच होईल, पण देवाच्या राज्याचं जास्त होईल. आणि म्हणून या गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. पुढचा जो मुद्दा आहे, आपण हा जो विषय आहे आणखीन डिटेलमध्ये शिकणार आहोत येणाऱ्या दिवसांमध्ये, कारण हा खूप मोठा विषय आहे. एक पूर्ण पुस्तक आहे 70 पानांचं, पण मी त्यातून काही मुद्दे तुमच्या समोर जे आहे ते ठेवत आहे. तर हा विषय आपण येणाऱ्या दिवसांमध्ये डिटेलमध्ये शिकणार आहोत. 4थ्या क्रमांकाचा मुद्दा लिहा, मुद्दा क्रमांक 4. दुसऱ्यांच्या वरदानांची नक्कल करू नका. दुसऱ्यांच्या वरदानांची नक्कल करू नका. आणि आज सेवेमध्ये जास्तीत जास्त आपण सेवक कमी आणि नक्कल करणारे जास्त बघतो. आज आपण जर खऱ्या अर्थाने सेवेचं जर अवलोकन केलं तर आज सेवेमध्ये सेवक कमी आणि नक्कल करणारे जास्त दिसतात. दुसऱ्यांच्या वरदानांची, दुसऱ्यांचे जे काही गिफ्ट आहे त्यांची. आणि बघा, ज्या वेळेला आपण प्रेषणांचं पुस्तक 19वा अध्याय काढतो तर प्रेषणांच्या पुस्तकांच्या 19व्या अध्यायामध्ये 13 पासून 16 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना तर त्या ठिकाणी स्किवा नावाचा एक याजक आहे आणि त्याचे जे मुलं आहेत त्या मुलांनी पावलाची नक्कल करायचा प्रयत्न केला. त्याची जी मुलं आहे ना त्या मुलांनी पावलाला देण्यात आलेले जे काही वरदान आहे ना त्या वरदानांची नक्कल करायचा प्रयत्न केला. आणि काय झालं माहिती का? बघा, आपण ते वचन वाचू, प्रेषणांचं पुस्तक 19वा अध्याय आणि 13 ते 16 वचन कोणतरी वाचा. 13 ते 16.
तेव्हा कित्येक पंचाक्षरी फिरस्ते यहुदी दुष्ट आत्म्या लागलेल्या लोकांवर प्रभू येशूचे नाव उच्चारून म्हणू लागले, ज्या येशूची पौल घोषणा करतो त्याची मी तुम्हाला शपथ घालतो. एक यहुदी मुख्य याजक सिक्वा, याला 7 मुलगे होते, ते असे करत होते. त्यांना दुष्ट आत्म्याने उत्तर दिले, येशूला मी ओळखतो व पौलाची मला माहिती आहे, पण तुम्ही कोण आहात? मग ज्या माणसाला दुष्ट आत्मा लागला होता त्याने त्याच्यावर उडी घालून दोघांना हटवले आणि त्याच्यावर इतकी जरब बसवली की ते त्या घरातून घायाळ व उघडे नागडे होऊन पडून गेले. व्हेरी गुड. बघा वचन काय सांगत या ठिकाणी, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला ह्या ठिकाणी हे सांगताना दिसून येतं की पाऊल जे आहे ना, पाऊलाच्या हातून देव असाधारण चमत्कार जे आहे ना ते घडवत होता. असाधारण चमत्कार. पाऊलाला देवाने पवित्र आत्म्याच्या वरदानांनी भरलेलं होतं आणि पाऊल देवाचं गौरव त्या वरदानांच्या साहाय्याने करत होता आणि त्याच्या त्या वरदानांची नकल जी आहे ना ती ह्या ठिकाणी हा जो याजक आहे ज्याचं नाव आपल्याला ह्या वचनामध्ये पाहायला भेटतं तो आहे स्किवा. आणि त्याची जी मुलं आहे ना त्याची मुलं ही एका ठिकाणी अशुद्ध आत्मा काढण्यासाठी गेली आणि तो जो अशुद्ध आत्मा आहे ना तो त्या ठिकाणी म्हणत आहे की मी येशूला ओळखतो आणि मी पावलाला पण ओळखतो. ते भूत जे आहे ना ते म्हणत आहे त्या मुलांना, त्या याजकाच्या, आम्ही येशूला पण ओळखतो आणि आम्ही पावलाला पण ओळखतो, पण तुम्ही कोण आहे? जे काम पावलाचं आहे, जे काम येशूचं आहे तेच काम पावलाला देण्यात आलेलं आहे, पण ते तुम्हाला देण्यात आलेलं नाही. मी येशूला पण ओळखतो, मी पावलाला पण ओळखतो, पण तुम्ही कोण आहात? लक्ष द्या. ह्या याजकाच्या मुलांनी त्या ठिकाणी पावलाप्रमाणे भूत जे आहे ना ते काढायचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी त्यांना ते फार जे आहे ना महागात गेलं. त्यांना काय झालं माहिती का? बघा वचन काय सांगते, वचन सांगते मग ज्या माणसाला दुष्ट आत्मा लागला होता ना त्याने त्यांच्यावरती उडी घातली, दोघांना हटवले आणि त्यांच्यावर इतकी जबर बसवली की ते त्या घरातून घायाळ व उघडे नागडे होऊन पळून गेले. जी गोष्ट करण्यासाठी आपल्याला निवडलेलं नाहीये, जे वरदान आपल्याला देण्यात आलेलं नाहीये, त्याची जर आपण नकल केली तर वचन स्पष्टपणे सांगतं की आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या स्वतःची जे आहे ना इज्जत कमी करून घेत असतो. आपण आपल्या स्वतःचा अपमान जो आहे तो करून घेत असतो. आपण आपल्या स्वतःला खाली जे आहे ते दाखवून घेत असतो. आपण आपल्या स्वतःतलं मूर्खपण जे आहे ना ते दाखवत असतो. लक्षात घ्या. आणि हीच गोष्ट किंबहुना याच्यापेक्षा जास्त गोष्ट स्किवा याजकाच्या मुलांसोबत झालेली आपल्याला पाहायला भेटते. आणि म्हणून लक्ष द्या, दुसऱ्यांच्या वरदानाची नक्कल करू नका. तुम्हाला जे वरदान दिलेलं आहे ना त्या वरदानांना घेऊन देवाचं गौरव करा. त्या वरदानांना घेऊन देवाचं काय करा माहिती का? गौरव करा. लक्ष द्या. का? कारण प्रत्येकाला वेगवेगळं वरदान दिलेलं आहे आणि प्रत्येक वरदान हे केवळ देवाच्या गौरवासाठीच आहे ते काम करत असतं. जर ब्रदर सुभाष यांच्याकडं जर चांगलं वेल्डिंग करायची कला आहे आणि त्याच्या साहाय्याने ते जर चांगल्या प्रकारच्या गोष्टी तयार करतात तर त्यांना जे वरदान देण्यात आलेलं आहे ना ते मला दिलेलं नाहीये. आणि म्हणून मी त्यांच्या वरदानाची नक्कल करू शकत नाही माझ्या घरी वेल्डिंगचं शॉप खोलून.
आणि जर तो केला पण ते नक्कल करायचा प्रयत्न पण केला, त्याच्यामध्ये लाईट नाही, त्याच्यामध्ये देवाचे आशीर्वाद नाही, त्याच्यामध्ये नुकसान आहे, त्याच्यामध्ये लॉस आहे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. लक्ष द्या, जे वरदान देवाने आपल्याला दिलेलं आहे, जे काम देवाने आपल्याला दिलेलं आहे ना, ते काम आपण देवाच्या गौरवासाठी प्रामाणिकपणे केलं पाहिजे. जे काम दिलेलं नाहीये ते काम करायचा प्रयत्न करून स्वतःच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम जे आहे ना त्यांना आमंत्रण देऊ नका. या स्किवाच्या मुलांनी पावलाची नक्कल केली आणि भूतांनी जबर त्यांना जे आहे ना त्या ठिकाणी वचन सांगत आहे स्पष्टपणे की ज्या घरामध्ये ते होते त्या घरातून ते घायाळ झाले आणि उघडे वागडे जे आहे ना ते पळून गेले. लक्ष द्या, आपली दशा अशी व्हायला नको, अपमानास्पद अशी दशा आपली व्हायला नको. म्हणून आपण स्वतःला जपणं फार गरजेचं आहे, स्वतःला सांभाळणं फार गरजेचं आहे. आणि बघा, ज्या वेळेला आपण पाहतो की पैशाचं पुस्तक 19व्या अध्यायाच्या 15-16 वचनामध्ये कशा प्रकारे हाल त्यांचे झाले, आपले तसे हाल नको व्हायला. पुढचा मुद्दा आत्मिक किंवा व्यवहारिक शिक्षणाशिवाय जबाबदारी घेणं धोकादायक आहे. जर तुम्हाला एखादी जबाबदारी जर घ्यायचीच आहे तर ती जबाबदारी घेण्याकरता तुम्ही स्वतःला आत्मिक किंवा व्यवहारिक जे आहे ना शिक्षणातून घेऊन जाणं फार गरजेचं आहे. हो, आत्मिक किंवा व्यावहारिक शिक्षणातून तुम्ही स्वतःला घेऊन जाणं फार काय आहे गरजेचं आहे. का? जर तुम्ही स्वतःला बिना आत्मिक आणि व्यावहारिक शिक्षणाशिवाय जर एखादी जबाबदारी हाताळण्याचा प्रयत्न कराल तर त्या ठिकाणी अनेक धोके जे आहे ना तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि बघा, ज्या वेळेला आपण पहिले शमूएल 13वा अध्याय आणि त्याचं 13 ते 14 वचन वाचतो ना तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते की शाऊल जो आहे ना, शाऊल राजाने त्या ठिकाणी काही महत्वाच्या गोष्टी केलेल्या आहे ज्या आत्मिक किंवा व्यावहारिक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून नव्हत्या. आणि बघा त्या गोष्टी कोणत्या आहे, आपण ते वचन वाचू. पहिले शमूएल 13वा अध्याय आणि 13 ते 14 पहा. शाऊलाला म्हणाला, तू मूर्खपणा केलास. तुझा देव परमेश्वर याने तुला केलेली आज्ञा तू मानली नाहीस. मानली असतीस तर परमेश्वराने इस्रायलावर तुझे राज्य निरंतर स्थापले असते. पण आता तुझे राज्य कायम राहायचं नाही. परमेश्वराने आपल्यासाठी आपल्याला मनासारखा मनुष्य शोधून त्याला आपल्या लोकांचा अधिपती नेमले आहे, कारण परमेश्वराने तुला केलेली आज्ञा तू पाळली नाहीस. हा बघा, ह्या ठिकाणी वचन स्पष्टपणे सांगत आहे की शाऊल आणि शमूएल या दोघांचं एकमेकांसोबत संभाषण चालू आहे. आणि जे काम शाऊलाचं नव्हतं, जे काम शमूएलाचं होतं, ते काम शाऊलाने केलं. आणि ते काम कोणतं माहिती का? बघा, कोणीतरी वचन 8 आणि 9 वाचा. वचन 8 आणि 9. शमूएलाने मुदत ठरवली होती, तिच्याप्रमाणे 7 दिवस तो वाट पाहत राहिला. पण शमूएल गिलगलास आला आणि म्हणून लोक त्याच्याकडून निघून सांगू लागले. तेव्हा होम बली व शांतपणे माझ्याकडे आणा असे सांगून शाऊलाने स्वतःच होम केला. व्हेरी गुड. बघा, जे काम शाऊलाचं नव्हतं ना ते काम त्याने बळजबरीने केलं. आणि ते काम करण्याकरता त्याच्याकडे ना आत्मिक शिक्षण होतं आणि व्यावहारिक शिक्षण त्याच्याकडे होतं. आणि लक्ष द्या, वचन स्पष्टपणे सांगते की त्याने त्या ठिकाणी शमूएलाचं काम केलं आणि त्याचे जे परिणाम आहे ना, लक्ष द्या, त्या ठिकाणी त्याला भोगावे लागले. त्याचं जे राज्य आहे ना ते टिकलं नाही. कारण वचन 13 मध्ये स्पष्टपणे सांगितलं, शमूएल शाऊलाला म्हणाला, तू मूर्खपणा केलेला आहे. लक्ष द्या, देवाच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला आपण आध्यात्मिक किंवा व्यावहारिक रित्या
एखाद्या गोष्टींचं ज्ञान प्राप्त करून घेतलेलं नसतं आणि आपण ज्यावेळेस ते करतो त्यावेळेला ते मूर्खपणाचं ठरत असतं, हे समजून घेणं फार गरजेचं आहे. देवाच्या सेवेसंदर्भात बोलते मी. आणि हा मूर्खपणा शाऊलाने केला आणि त्याच्या ह्या मूर्खपणामुळं त्याला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला. तर वचन सांगत आहे की परमेश्वराने इस्रायलावर तुझं राज्य निरंतर स्थापलेलं नाहीये. लक्षात द्या, त्याला राजपदावरून देवाने काय केलं माहिती का? झुगारून दिलं. या मुद्द्यातून आपल्याला हे समजतं की आपण आपल्या स्वतःला मूर्खपणामध्ये ठेवू नये. आपण आपल्या स्वतःला प्रशिक्षित केलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण आपल्या स्वतःला प्रशिक्षित करतो त्यावेळेला देव स्वतः आपल्याला ते काम करण्याची जबाबदारी देत असतो. स्वतःहून बिना प्रशिक्षणाची जबाबदारी घेणं म्हणजे मूर्खपणा करणं, देवाचे श्राप ओढून घेणं, स्वतःच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम बोलवणं आहे. आणि म्हणून देवाच्या सेवेमध्ये आपण असताना आपल्याला ह्या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे की देव हा प्रशिक्षित झालेल्या लोकांना जे आहे ना, त्याच्या राज्याच्या वाढी करता काय करतो माहिती का? जबाबदार देतो. आणि म्हणून आपण देवाच्या वचनातून ह्या गोष्टी समजून घेऊन स्वतःला प्रशिक्षित करण्याच्या अनुषंगाने देवाचं गौरव करण्याकरता तयार केलं पाहिजे. 6वा मुद्दा, दुसऱ्यांचं स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा करू नका. आणि ख्रिस्ती जीवनामध्ये फार स्पर्धक आहे. आणि स्पर्धा पण कोणती? दुसऱ्याचं स्थान मिळवण्याची. दुसऱ्याचं स्थान मिळवण्याची स्पर्धा. लक्ष द्या, त्या स्थानावरती देवाने त्याला ठेवलेलं आहे, तर ते स्थान मिळवण्याची स्पर्धा ही आपण मुळीच करू नये. बघा, ज्या वेळेला आपण गणनाचं पुस्तक त्याचं 16वा अध्याय आणि 1 ते 35 वचन वाचतो ना, तर त्या ठिकाणी आपल्याला मोशेचे जे काही स्थान आहे ना, ते मिळवण्याकरता कोरह, दाथान आणि अबिराम यांनी काय केलं माहिती का? बंड केलं. आणि त्या ठिकाणी त्यांचं जे संभाषण ते फार इंटरेस्टेड आहे, तुम्ही ते वाचा. त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे हे 3 जण मोशेला बोलत असताना आपल्याला दिसून येतात. तूच एकटा प्रतिष्ठित आहे का? आम्ही नाहीये का? मोशेचं स्थान मिळवण्याच्या अनुषंगाने यांनी मोशे विरुद्ध बंड केला. जी जबाबदारी देवाने मोशेला दिलेली होती ना, जी सेवा देवाने मोशेला दिली होती ना, ते सेवेविरुद्ध यांनी बंड केला. आणि काय झालं माहिती का? गणनाच्या पुस्तकाच्या 16व्या अध्यायाच्या 31 ते 32 वचनामधून आपण पाहतो की पृथ्वीने आपलं तोंड उघडलं आणि पूर्णच सर्वच परिवारातले लेकरं, बायका, काय असेल नसेल, सर्व जिवंत जे आहे ना, पृथ्वीने घेऊन टाकलं. लक्ष द्या, दुसऱ्यांचं जे काही स्थान आहे ना, ते मिळवण्याची स्पर्धा मुळीच करू नका. कारण ते देवाच्या दृष्टिकोनातून चांगलं नाही. देवाच्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये श्राप जे आहे, मरण जे आहे, प्रॉब्लेम जे आहे, त्यांना आमंत्रित असत. आणि ह्या ठिकाणी हेच केलं. आणि फक्त त्याची शिक्षा त्या तिघांना नाही भेटली, त्यांच्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या चुकीची शिक्षा भेटली. आपण जर अशा प्रकारे केलं, आपण शिक्षेचं पात्र ठरू, आपल्या मागे आपला परिवार पण शिक्षेचं पात्र ठरेल. म्हणून आपण कधी कोणत्याही कुणाच्याही पदाची जे आहे ती काही केली नाही पाहिजे, माहिती का? स्पर्धा नाही केली पाहिजे. शेवटचा मुद्दा लिहून घ्या. शेवटचा मुद्दा, विनम्रतेने आपली मर्यादा स्वीकारा किंवा
नम्रतेने आपली जी काही मर्यादा आहे ती स्वीकारा. बघा रोमकरांचं पत्र 12 अध्याय आणि वचन 3 पहा. रोमकरांचं पत्र 12 अध्याय आणि वचन 3. कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानावरून मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना. व्हेरी गुड. बघा संत पौल हा रोम येथील विश्वासणाऱ्यांना अतिशय स्पष्टपणे हे सांगत आहे की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका. आणि आज सेवेमध्ये आपण अशा लोकांना बघतो की जे स्वतःला त्यांच्या योग्यतेपेक्षा अधिक मानतात. आणि ज्या वेळेला ते अशा प्रकारे स्वतःला त्यांच्या योग्यतेपेक्षा अधिक मानतात ना, त्यावेळेला देवाच्या दृष्टीने ते मर्यादेशील नसतात. कारण वचन सांगत आहे, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिणामानुसार मर्यादेने स्वतःला मानलं पाहिजे. आपलं जेवढी मर्यादा आहे ना, त्या मर्यादेमध्ये आपण राहून वाटचाल केली पाहिजे देवाच्या सेवेमध्ये. कारण देवाच्या सेवेमध्ये बेशिस्तपणा चालत नाही, देवाच्या सेवेमध्ये गोंधळ चालत नाही, देवाच्या सेवेमध्ये हमरीतुमरी चालत नाही, देवाच्या सेवेमध्ये देहाच्या गोष्टी चालत नाही, देवाच्या सेवेमध्ये आत्म्याच्या गोष्टी चालतात. देवाच्या सेवेमध्ये पवित्र शास्त्रातले जे काही नियम आहेत ते चालतात. देवाच्या सेवेमध्ये पवित्र आत्म्याचं चालतं, स्वतःच नाही. मूळ वचन सांगतं स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून नको. चर्च, आपण या दिवसांमध्ये या गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आपण नम्रतेने आपली मर्यादा जी आहे ती स्वीकारली पाहिजे. आपण आपली लिमिट क्रॉस करू नये, आपण आपली मर्यादा क्रॉस करू. देवबाप या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देव.